श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 6 मार्च वार शुक्रवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित असतो आणि हा दिवस इतका अतिशय अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी अनेक भक्त भाविक जे आहेत तर ते गणपती बाप्पांची खास करून पूजा, सेवा, उपासना, आराधना करत असतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही दुःख गरिबी आहे तर ती दूर होण्यासाठी खास करून काही अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय देखील केल्या जातात. कारण की या दिवशी गणेश तत्व जे आहे तर हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं पृथ्वी तलावरती. म्हणून आपण जे काय उपाय करतो, सेवा करतो तर ती सफल ठरत असते. संकष्टी या शब्दाचाच अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान श्री गणेशाला खास विशेष मनोमन प्रार्थना करत असतात आणि त्यांच्या जीवनातील सर्व संकट दूर करण्याकरता प्रार्थना देखील करतात. धार्मिक मान्यता ही देवी माता पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं होतं. तेव्हापासून हे व्रत शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी खास विशेष आणि फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती ही टिकून राहते. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरती पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती 9:12 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला असं विधिवत पूजन करून मगच संकष्टी चतुर्थीचा व्रत उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी देखील चालेल, परंतु प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घराच्या उज्ज्वल भविष्यासाठी संध्याकाळी कापुरासोबत उंबरठ्यावरती 3 वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहे. मी तुम्हाला तसं बघायला गेलं तर 4-5 वस्तू सांगणार आहे, परंतु तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या 3 का होईना म्हणजेच विषम संख्येमध्ये आपल्याला त्या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत. त्या वस्तू जाळल्यामुळे काय होईल तर आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या साक्षात गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होणार आहे. तर मग कोणत्या वस्तू आपल्याला संध्याकाळी उंबरठ्यावरती जाळायच्या आहेत, ह्या कशा पद्धतीने जाळायच्या आहे, कोणत्या वेळेमध्ये जाळायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पण सर्वजण जीवनामध्ये खूप कष्ट, मेहनत जी आहे तर ती करत असतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद, वैभव नांदेल. बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, राबराब राबतो, परंतु आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतोय, परंतु आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये सतत
आजारपण असेल, भांडण होत असेल किंवा नवरा बायकोंचं पटत नसेल, आपली मुलं खूप चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात, सतत आजारी पडतात, त्यांनी केलेला अभ्यास जो आहे तर तो लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळत नसेल किंवा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, अडचणी येत असतील, त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात बघा. तर त्या निर्माण होत असतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर आपल्याला आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहाचे दुष्प्रभाव असतील, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तर मग त्यामुळे सुद्धा अशा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवू शकतात. आणि काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण असे काही छोटे मोठे प्रभावशाली उपाय आणि सेवा जर केल्या त्यामुळे आपल्याला निश्चितच सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. परंतु शक्यतो 6 वाजेपासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. कारण की ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आपल्यावरती प्रसन्न होते. तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. काही कारणास्तव तुम्हाला नाही जमलं त्या वेळेमध्ये उपाय करायला तर मग तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकता. आता हा उपाय सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे, दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे, एक तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे. कारण की कोणतीही सेवा उपाय जर आपण देवतेच्या साक्षीने केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचते. म्हणून आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे, बाप्पांची मनोमन पूजा करून घ्यायची, नमस्कार करून घ्यायचा, त्यांना विनंती करायची की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद येऊ द्या. आपल्याला यावेळी संध्याकाळच्या वेळेला थोडंसं का होईना दार खिडक्या ज्या आहेत तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे. आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता असते, इडापिडा असतात, अलक्ष्मी आहे तर ती आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायची असते ना, म्हणून आपल्याला उघडी ठेवायची असतात दरवाजे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहोत. बघा आपल्याला एक मातीचं भांडं किंवा पंती जी आहे तर ती घ्यायची आहे. कारण की मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही नारळाचा तुकडा ठेवला वाळलेल्या तरी देखील चालणार आहे. आणखी नारळामध्ये आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे नारळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. आता तुमच्याकडे अख्खी नारळाचं वाटी खोबळा जो आहे ना तो नसेल तर मग तुम्ही छोटा तुकडा घेतला तरी पण चालेल. मातीच्या पंतीमध्ये तो ठेवा. त्यानंतर आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. प्रत्येक उपायामध्ये नेहमी मी तुम्हाला सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा असतो. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी साधा घेतला तर हरकत नाही, चालेल. परंतु शक्यतो करून भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा. कारण की तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा असते, बाहेरील इडापिडा असते, ग्रहदोष असतात, पितृदोष असतो, वास्तुदोष असतो तर तो दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचप्रमाणे आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरवी वेलची ज्या आहेत तर त्यासुद्धा घ्यायच्या. आणि आपण व्यवस्थित आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या फूल असलेल्या घ्यायच्या आहे. तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका. कारण की लवंग आणि हिरवी वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात. त्याचबरोबर माता लक्ष्मीला त्या प्रिय असतात. लवंग ही नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावशाली मानली जाते. आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. त्याचप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत. आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय आणि सेवा करतो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता या लवंग आणि हिरवी वेलची सुद्धा आपल्याला त्या पंतीमध्ये घेऊन टाकायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे तीळ गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे.
तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे आपल्या जीवनातील असणारा प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, नजरबाधा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये ही मदत मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्य नाशक सुद्धा मानलं जातं. आता हे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. आपल्या घरामध्ये जेवढे पण व्यक्ती असेल त्या प्रत्येक व्यक्तीवरनं आपल्याला डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे काळे तीळ तुम्हाला त्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या पंतीमध्ये आपण जो कापूर टाकलेला आहे तर तो तुम्ही काडीपेटीने किंवा मग एखाद्या याने तुम्ही तो प्रज्वलित करून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. तूप देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंती जी आहे तर ती देवघरासमोरच ठेवायची. त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिथून उचलायची आणि याचा धूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये संपूर्ण फिरवायचा. फिरवत असताना आपल्याला ओम गणपते नमो नमा या मंत्राचा जप करायचा किंवा मग ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करू शकता. संपूर्ण घरामध्ये धूर फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्या जवळ यायचं आणि बरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती मधोमध ही पंती जी आहे मातीची तर ती आपल्याला ठेवून द्यायची आहे. आता कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला ह्या ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. जेव्हा कापूर शांत होईल त्या वस्तू जाळतो, त्याचप्रमाणे मंत्र जप करतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, दोष आहे, अलक्ष्मी आहे तर ती घरात न काढता पाय घेऊन निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्या घरामध्ये त्या लक्ष्मीचं आगमन हे होतच असतं. आता या मातीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील त्या जळालेल्या असतील, काही वस्तू जळालेल्या नसतील तर त्या वस्तू आपल्याला घरापासून थोड्याशा लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या आहे. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय जो आहे तर आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, वास्तुदोष, पितृदोष आहे तर ते दूर होणारच आहे. परंतु आपल्या 7 पिढ्यांचं गरिबी, दुःख, दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, अडथळे, समस्या आहेत तर त्या सुद्धा हळूहळू दूर होण्यास मदत होणार आहे. म्हणून हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून सर्वांनी नक्की करून बघा. उपाय करत असताना मनामध्ये सकारात्मकता ठेवा, सकारात्मक विचार करा आणि विशेष म्हणजे देवांचं ध्यान करा, नामस्मरण करा. तुम्हाला जर जवळपास कुठं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तुम्हाला जाणं शक्य असेल तर आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जावा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सुद्धा घेऊन यावा. कारण की आज गणेश तत्व जे आहे तर ते पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं आणि अशा या प्रभावशाली तिथींवरती आपण जर काही छोटे मोठे असे उपाय केले तर ते खूप प्रभावशाली ठरत असतात. म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा जाळायच्या आहे. आता मी तुम्हाला 2-3 वस्तू सांगितलेल्या आहे, त्या वस्तू आवर्जून जाळून बघा. एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादी वस्तू स्किप केली तरी देखील चालणार आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही अडचण असेल, समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कृपा करून प्लीज सर्वांनी व्हिडिओला लाईक करत जावा, हाईप करत जावा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा. व्हिडिओला चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवत जावा, जेणेकरून मी जेव्हा कधी असे व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपायांचे व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. म्हणून सांगत असते की व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जावा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.